रसिक मित्र हो, नमस्कार. आता जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर यांची एक बोधकथा मी आज घेऊन आलो आहे. कथेचं शीर्षक आहे प्रेमाचा धर्म. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी ते दीन पददलित. तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. मित्र हो, परमपूज्य साने गुरुजींनी लिहिलेल्या प्रार्थनेतल्या या ओळी आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी असाच आशय पसायदानात मांडलेला आहे. पूर्णतः आपल्याला तसं वागता येणार नाही कदाचित, पण त्या दृष्टीनं प्रयत्न केले तर निश्चितच काही प्रमाणात तसं वागणं आपल्याला जमू शकेल. तर या कथेतले गुरुजी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या वर्तन व्यवहारातून आपणा सर्वांना बराच बोध घेता येईल. जगाला जिंकण्याचं सामर्थ्य प्रेमात आहे. हे प्रेमाचा धर्म या कथेतून आपल्याला सहज बोधित होतं. ऐकूया ही कथा. तर काही वर्षापूर्वीची घटना आहे. आदिवासींच्या उद्धारासाठी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिर घेण्यात आलं होतं. उद्घाटनासाठी गुरुजींना बोलवण्यात आलं. उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर एक आदिवासी कार्यकर्ता गुरुजींच्या जवळ आला आणि त्यांना विचारलं, गुरुजी, आपण माझ्याकडं चहासाठी याल का? गुरुजींनी घरी यावं अशी त्याची तीव्र इच्छा होती. येतो की, चला, गुरुजी म्हणाले. गुरुजींबरोबर आणखीन 4-5 कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले. कार्यकर्त्याचं घर चंद्रमावळी होतं. बसायला पोती टाकली होती. वृद्ध आईबाप घरात होते. गुरुजींनी त्यांची चौकशी केली. सर्वांना पितळी भांड्यात चहा देण्यात आला. चहाचा पहिला घोट घेतला आणि गुरुजींनी अमृत प्याल्याप्रमाणे चेहऱ्यावर समाधानाचे भाव प्रगट केले. बाकीचे त्यांच्याबरोबर आलेले मात्र चहा पिऊन नाराज झाले. चहापानानंतर तो कार्यकर्ता घरी थांबला. बाकीचे पुढच्या दिशेनं चालायला लागले. कुणीतरी हिम्मत करून गुरुजींना प्रश्न केला, गुरुजी, आपण जो चहा प्यालात तो चांगला नव्हता, तो गुळाचा होता, तरी तो तुम्हाला आवडला? हो, गुरुजी शांतपणे प्रसन्नपणे म्हणाले. आश्चर्य आहे. त्यात आश्चर्य कसलं? मी त्याचा चहा प्यालो नाही, गुरुजी म्हणाले. गुरुजींचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले. पण कार्यकर्त्यांना फार वेळ आश्चर्यचकित न ठेवता गुरुजी म्हणाले, मी त्याचा चहा प्यायलो नाही, त्याचं प्रेम प्यायलो. सर्व शांत तर झालेच, पण गुरुजींकडं कौतुकानं पाहायला लागले. म्हणून म्हणतात की प्रेम या अडीच अक्षरी शब्दात प्रचंड ताकद आहे. चला तर या कथेतल्या गुरुजींप्रमाणे आपण वागूया आणि जग जिंकूया. प्रेमाचा धर्म ही बोधकथा आपण ऐकलीत. लेखन प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव पाटील सर. पाटील सरांचा भ्रमणध्वनी 98 90 61 56 49 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.